मनात आहे जिंकण्याची ताकद, हरवलेल्या क्षणामध्ये शोधा नवा उद्देश, प्रयत्नाची शिकवण देईल यशाची गुरुकिल्ली, तुमचं ध्येय ठरवेल तुमची नवी दिशा खरी। नमस्कार, तारा न्यूज प्रस्तुत तिच्या शौर्याची गाथा या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते। नवरात्रीला सुरुवात झाली आणि या नवरात्रीनिमित्त आपण विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांच्या यशाच्या गाथा मुलाखतीमार्फत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। आज आपल्या सोबत आहेत सायकोलॉजिस्ट माधुरी शिंदे, ज्यांनी या क्षेत्रात काम करतच सामाजिक कार्यातही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे आणि या 7 वर्षात त्यांनी बऱ्याच लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणलेत। या क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि येणारी आव्हाने याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मॅडम। नमस्कार, तारा न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर मॅडम, सर्वात पहिला तुम्हाला सायकोलॉजीची आवड कशी निर्माण झाली आणि या क्षेत्राकडे तुम्ही कशा वळलात? मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा माझं BA जे झालं ते सायकोलॉजीमधूनच झालं। अच्छा। पुन्हा सायकोलॉजीचा अभ्यासाचं मला आवड होतीच, त्याच्यामध्ये पुन्हा डेव्हलप करण्यासाठी मी MS केलं। चित्तूर युनिव्हर्सिटीमार्फत मी MS कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर मी ह्या काउन्सिलिंग ह्या क्षेत्रात उतरले। गेली 7 वर्षे मी काउन्सिलिंग करत बरेच केसेस केलेले आहेत। आवड म्हणाल तर हा विषय म्हणजे सायकोलॉजीचा अभ्यास सगळ्यांनी करावा थोडक्यात, कारण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपलं आयुष्य जे आहे त्याच्यामध्ये एक सायकोलॉजी आणि एक इकॉनॉमी हे 2 विषय जेव्हा आपण शिकतो तेव्हा दुसरे आणखीन काही विषयांचा अभ्यास करण्याची गरज नाही मॅडम। म्हणजे माणूस काय असतो आणि माणूस ओळखणं आणि मन ओळखणं इतकं जमलं की आयुष्य पण सोपं होतं आणि जगणंही अगदी म्हणजे सोपं होऊन जातं। खरंच आहे। आणि सायकोलॉजीमध्ये जास्त करून काउन्सिलिंगवर भर दिला जातो, तर काउन्सिलिंग म्हणजे नेमकं काय? काउन्सिलिंग ही एक प्रोसेस आहे मॅडम, आणि काउन्सिलिंग म्हणजे कसं की सायकोलॉजीमध्ये पूर्ण मनाचा अभ्यास होतो। मग मी थोडक्यात थोडंसं मन काय असतं हे एक्सप्लेन करेन मॅडम, की 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये ह्या 10 इंद्रियांवर ताबा मिळवणारं जे 11वं इंद्रिय असतं त्याला मन म्हणतात। मग त्या मनाचा अभ्यास पूर्ण सायकोलॉजीमध्ये येतो। मनाला झालेले मानसिक आजार असतात त्यासाठी आपण काउन्सिलिंग केलं जातं मॅडम। मग काउन्सिलिंग ही एक प्रोसेस आहे, म्हणजे त्या प्रोसेसमध्ये 2 व्यक्तींचा समावेश असतो। त्याच्यामध्ये म्हणजे एक असतो तो काउन्सिलर असतो आणि दुसरा असतो तो क्लायंट असतो। मग जेव्हा हे काउन्सिलिंगसाठी आपल्याकडे लोक येतात म्हणजे क्लायंट्स येतात, तर त्या दरम्यान काय होतं की एक छानसा असा सेटअप असावा लागतो, त्याला शांत अशी रूम लागते काउन्सिलिंगसाठी। म्हणजे तसं वातावरण निर्मिती असणं फार गरजेचं असतं, त्याच्यावर पूर्ण आपली मानसिकता अवलंबून असते। तर जेव्हा आपल्याकडे क्लायंट येतो तेव्हा त्याच्याशी रॅपो डेव्हलप करणं हे आमचं पहिलं काम राहतं। मग त्यांचं गेस्चर असो पोश्चर असो त्याचा पूर्ण अभ्यास केला जातो, म्हणजे त्याच्यावरून बऱ्यापैकी आम्हाला अंदाज येतो की त्याची मानसिक अवस्था कशा पद्धतीची आहे, त्याच्या मनात काही गुंता आहे, काही प्रश्न आहेत, हे त्याच्या हावभावावरून मॅडम ते समजत असतं। हां, ओळखलं जातं। मग ते आल्यानंतर पुन्हा मग केस हिस्ट्रीचा पार्ट येतो मॅडम त्याच्यामध्ये। मग त्यांना ॲक्च्युअलमध्ये काय त्यांचा म्हणजे अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही केस हिस्ट्री घेतो। मग केस हिस्ट्री जे चालू असते तेव्हा पूर्ण लक्षपूर्वक ऐकणं आणि त्याच्यातले मेन मुद्दे लक्षात ठेवणं, म्हणजे तिथं आम्ही रूट कॉजपर्यंत पोहोचतो। मग रूट कॉजपर्यंत पोहोचल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये त्यांना कशा पद्धतीने काउन्सिलिंग करावं लागेल किंवा यांची कोणती डिसऑर्डरकडे थोडासा कल आहे याची जाणीव होते। ते त्या दरम्यान थोडंसं मग त्यांना कसं झालं की क्लायंटला आपल्याला श्युअरिटी द्यायला लागते की बाबा त्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात ना, की हे तुम्ही जे सांगताय ते फार गोपनीय राहणार, हे कुठेही बोललं जाणार नाही। हां, ते राहतं। पुन्हा त्यांना थोडंसं इम्पथाईज करावं लागतं, म्हणजे त्यांच्या प्रॉब्लेम्स समजून घेण्यासाठी त्यांच्या प्लेसला आम्हाला जावं लागतं। म्हणजे आम्ही जेव्हा इम्पथाईज करतो तेव्हा ॲक्च्युअलमध्ये ते रूट कॉज आम्हाला सापडतं आणि त्याच्यावर आम्हाला काउन्सिलिंग करणं सोपं पडतं आणि थेरपी ज्या गरजेनुसार वापराव्या लागतात ते आम्ही तिथं वापरत असतो। अच्छा, असं राहतं। म्हणजे ही अशी एक प्रोसेस राहते आणि नंतर मग ते डिपेंड्स राहतं की त्यांना किती सेशन्स द्यायचे हे त्यांच्या प्रॉब्लेम्सवर डिपेंड राहतं। अच्छा, तर काउन्सिलिंग करताना एवढं सगळ्या प्रोसेस आहेत मोठ्या, तर ह्या काउन्सिलिंग करताना कोणते आव्हाने तुमच्या समोर येतात? आव्हाने म्हणाल तर मॅडम इतका अवेअरनेस नाही आहे समाजामध्ये। म्हणजे शरीराचे आजार माणसाला मान्य आहेत पण मनाचे आजार माणूस मान्य करत नाही।
किंवा त्यांना खूप लोकांना तरी असं आहे की मन आजारी पडतं हे माहीतच नाही आहे. बरोबर. त्यामुळे ते मन आजारी पडतं हा एक्सेप्टन्स आलं नसल्यामुळं खूप अवेअरनेस नाही आहे. काही एज्युकेटेड लोक आहेत, आता जरा कोरोना काळापासून पुन्हा हे सगळे प्रॉब्लेम्स लक्षात यायला लागले लोकांना की मानसिक आरोग्य बिघडतं आणि त्याला देखील ठराविक प्रकारचे डॉक्टर असतात ज्यांच्याकडे आपलं जाणं गरजेचं आहे. हे लोकांना समजून चुकल्यामुळं ते येतात. थोडं अवघड जातं ते अवेअरनेस करणं, त्यांना एकत्र आणणं, त्यांना काउन्सिलिंग करणं थोडं आव्हानात्मकच आहे मॅडम तसं. ओके. तर हे झालं काउन्सलिंगचं. तर यामध्ये जास्त करून मानसिक रोगीच आपल्यापर्यंत येतात. तर मानसिक आजाराचे प्रकार कोणकोणते आहेत? सायकॉलॉजीमध्ये अशा बऱ्याच पद्धतीचे मानसिक आजार असतात. ते थोडे कॅटेगराईज केलेले असतात मॅडम. जसं की पर्सनॅलिटी डिसऑर्डर येतं, सेक्शुअल डिसऑर्डर्स येतात, इटिंग डिसऑर्डर्स येतात, सबस्टन्स यूज डिसऑर्डर्स येतात, टाईप्स ऑफ फोबियाज असतात. खूप लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या फोबियाज असतात. पुन्हा अँझायटी डिसऑर्डर्स असतात आणि खूप सिव्हिअर कंडिशन म्हणाल तर सिझोफ्रेनिक देखील आपल्याकडे पेशंट असतात मॅडम. ओके. तर या आजारावर कोणकोणत्या सायकॉलॉजी थेरपी केल्या जातात? थेरपी जनरली जेव्हा काउन्सिलिंग होतं त्या दरम्यान त्यांची हिस्ट्री घेतल्यानंतर लक्षात येतं की ते किती सिव्हिअरिटी आहे मॅडम त्याची. त्यानुसार मग मोस्ट ऑफ बिहेवियरल थेरपी होते. सायकोॲनालिसिस थेरपी सिग्मंड फ्राईडची आहे ती होते. पुन्हा CBT म्हणून आहे, कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी मॅडम, ती देखील होते. पुन्हा RABT त्याच्यामध्ये थोडंसं न्यू व्हर्जन आलेलं आहे RABT, ते देखील होतं. तर मानसिक आजार आणि शारीरिक आजार यांचा परस्पर काय संबंध आहे का? हो, मानसिक आजार आणि शारीरिक आजाराचा परस्पर संबंध खूप जवळचा आहे मॅडम. मोस्ट ऑफ जे आजार असतात शारीरिक त्याची सुरुवात जी असते ती मानसिक आजारातून होते. म्हणजे जसं शरीराला सर्दी वगैरे होते, सर्दी ताप असे वेगवेगळे जे आजार सुरुवात होते आजारांची, त्यामुळं आपण दवाखान्यात वगैरे जातो, त्याच्यावर ट्रीटमेंट घेतो. तसं मानसिक आजार जो असतो त्याची सुरुवातीची फर्स्ट स्टेप असते ती म्हणजे ट्रेस, म्हणजे येणारा ताण. कुठल्याही गोष्टीचा आपण जो ताण घेतो तो प्रत्येक आजाराला निमंत्रण देतो. बरोबर. हां, मग त्यामुळे कसं होत असतं की मानसिक आजार ते नंतर पुढे जाऊन मोठे होतात आणि ते शरीरावर त्याचे पडसाद उमटायला लागतात. ह्याला आम्ही सायकोलॉजिकल भाषेमध्ये आम्ही त्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स असं म्हणतो. ज्या म्हणजे मराठीमध्ये सांगायचं झालं तर मनोशारीरिक आजार, म्हणजे जे मनापासून शरीरापर्यंत पोहोचतात. हां, आणि मनापासून त्याची निर्मिती होते आणि ते पूर्ण शरीरावर त्याचे इम्पॅक्ट पडत असतात मॅडम. म्हणजे हे दोन्ही जे आहे, मन आजारी पडतं तेव्हा डेफिनेटली शरीर हे आजारी पडतंच मॅडम. अच्छा. तर आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या केसेस हाताळल्या आहेत? आतापर्यंत माझा स्पेशलायझेशन मॅट्रिमोनियल असल्यामुळे वैवाहिक आयुष्यातील सर्व समस्या मी हाताळलेल्या आहेत मॅडम. मग त्याच्यामध्ये प्री मॅरिटल काउन्सिलिंग येतं, पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंग येतं, परत पती पत्नींमधील काही इश्यू असतील, मग ते सेक्शुअल असोत किंवा अंडरस्टँडिंगचे असोत किंवा ट्रस्ट डिपेंडेंट असोत, अशा बऱ्याच केसेस होतात. मोस्ट ऑफ हेच रूट कॉजेस असतात की थोडंसं अंडरस्टँडिंगचे अडचणी येतात. हां, जोडप्यांमध्ये अंडरस्टँडिंग नसतं, पुन्हा त्यांच्यामध्ये ट्रस्टचा अभाव असतो आणि त्यामुळे ॲडजस्टमेंटला फार मोठे प्रॉब्लेम्स येतात. तर आता तुम्ही इतक्या छान केसेस हाताळल्या आहेत, तर यातील एखादी सांगण्यासारखी कोणती केस आहे का? हां, सांगण्यासारखी केस म्हणजे मॅडम, एक माझ्याकडे उच्चभ्रू कुटुंबातले एक जोडपे येत होते. दोघेही वेल सेटल्ड होते, अगदी क्लास 1 पोस्टला होते. मात्र काय झालं होतं, तो जो मुलगा होता त्याची आई अर्ली एजमध्ये गेली, त्यामुळे त्याला बहीण होती मोठी. मग ऑब्वियसली आई गेल्यामुळं आईची प्लेस बहिणीने घेतली आणि ती खूप काळजी घेत होती मुलाची. दरम्यान म्हणजे आईचा रोल ती निभावत होती थोडक्यात. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्या मुलाचं लग्न झालं तेव्हा ते जे बहिणीचं त्याच्या बाबतीतलं केअरिंग नेचर होतं ते त्याच्या वाईफला आवडत नव्हतं मॅडम. तिला असं वाटायचं की सततचा इंटरफेअर वगैरे म्हणजे होत होतं, त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होणं वगैरे होऊ लागलं. मग त्या दरम्यान ह्या दोघींच्या ह्या स्वभावामुळे त्या मुलाला बऱ्याच अडचणी आल्या मॅडम. आणि ते फेस करताना मग खूपदा अगदी घटस्फोटापर्यंत पोहोचले. दरम्यान त्यांच्या वाईफ प्रेग्नंट होत्या, मग तेव्हा स्वतःला मानसिक त्रास करून घेणं, म्हणजे बरेच त्यांना सेशन्स द्यावे लागलेत. मात्र इथं कसं असतं मॅडम की
आपण आलेलो असतो त्या मुलाच्या आयुष्यामध्ये, आपलं प्लेस हे नक्की असतं, पण जेव्हा आसपास बहीण असो, भाऊ असो, इतर रिलेशन नाती असो, त्यांनाही तितकं त्या ठिकाणी ते योग्य असतात आणि त्यांना तितके महत्त्व देणं पण गरजेचं असतं. हे हल्लीच्या जनरेशनमध्ये थोडं कमी पाहायला मिळतं. लग्न झालं की नवरा हा माझाच असावा आणि त्याने पूर्ण वेळ मलाच द्यावा, ह्यामुळे त्या अडचणी येतात मॅडम. आणि अशा बऱ्याच केसेस हँडल केलेल्या आहेत मी. इन शॉर्टमध्ये आपली तुम्हाला एक एक्सप्लेन केली मॅडम. अच्छा, तर आता मानसिक आजार जास्त करून कोण एक्सेप्ट करत नाही, तर याची जागरूकता होणं गरजेचं आहे असं वाटते का तुम्हाला? हो हो, नक्कीच मॅडम. आता कोरोना काळापासून थोडं फार लोकांमध्ये अवेअरनेस आलेला आहे की बाबा आपल्या काहीतरी वर्तनामध्ये बदल झालेले आहेत, आपल्या वागणुकीमध्ये बदल जाणवतात, त्यामुळे आपली मानसिकता बदललेली आहे, नाहीतरी काहीतरी चुकीचं आपल्यासोबत घडतंय, मनात विचारांचा गुंता का वाढलेला आहे, हे सगळं हल्ली लोकांच्या लक्षात येतं. त्यामुळे थोडेफार लोक आपल्याकडे वळलेले आहेत की त्यांना गरज वाटते की बाबा आपण तज्ज्ञांकडे जाऊन काउन्सिलिंग करून घ्यावं, आपल्याला एक्झॅक्ट काय झालं हे समजावं, त्याच्यामध्ये बदल कसे करायचे, आपलं लाईफस्टाईल कसं चेंज करायचं, ह्याच्याकडे थोडंसं आहे. पण इतका 100% झालेलं नाही आहे मॅडम. अजून समाजात जागरूकता यायला पाहिजे. लोकांनी मानसिक आरोग्याला महत्त्व देऊन त्याच्या आजाराशी रिलेटेड ट्रीटमेंट ह्या घेतल्या पाहिजेत मॅडम, वेळोवेळी घेतल्या पाहिजेत. आताच्या या धकाधकीच्या जीवनशैलीत जास्त करून महिला डिप्रेशनमध्ये जातात, तर अशा महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल? महिला डिप्रेशनमध्ये जातात ह्यावर त्यांना सल्ला म्हणजे मॅडम त्यांना काय सांगावं लागेल की महिला खूप आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इतक्या गुरफटलेल्या असतात की त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ भेटत नाही. पहिल्यांदा सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून स्वतःसाठी एक गोल्डन असा स्पेस त्यांनी निर्माण केला पाहिजे किंवा क्वालिटी टाईम दिला पाहिजे स्वतःसाठी. आणि जेणेकरून त्याच्यामध्ये मग त्यांना स्वतःचे छंद जोपासणे, स्वतःच्या आवडीनिवडी जोपासणे, पुन्हा व्यायाम असू दे, योग्य प्रकारचा सकस आहार विहार, परत ध्यान साधना किंवा मेडिटेशन, ह्या गोष्टी आल्या पाहिजेत मॅडम. आणि मेन म्हणजे कसं आहे की मानसिक आरोग्य स्त्रियांनी स्वतःचं जपण्यासाठी मुळात पहिला व्हेंटिलेट व्हायला शिकायला पाहिजे, म्हणजे व्यक्त व्हा. स्त्रियांचं प्रॉब्लेम काय होतं मॅडम, त्या व्यक्त होत नाहीत, सगळं मनामध्ये साठवून ठेवतात आणि नंतर कुठेतरी जाऊन त्याचा फार मोठा ब्लास्ट होतो आणि मग तो सगळ्या कुटुंबाला सोसावा लागतो. त्यामुळे व्हेंटिलेट होणं ही म्हणजे संवाद असणं फार गरजेचं आहे. मग तो पतीशी असो, घरच्या इतर नात्यांमध्ये असो, संवाद असणं फार गरजेचं आहे मॅडम. हा एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये मुद्दा आहे. स्वीकारणं म्हणजे कुठल्याही गोष्टीचा ॲक्सेप्टन्स असणं फार गरजेचं आहे. कारण स्वीकारण्याचे जेव्हा आपल्यामध्ये कला येते तेव्हा बऱ्यापैकी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात मॅडम. कुठलीही परिस्थिती असू दे ती पहिल्यांदा स्वीकारली गेली पाहिजे. ती आपण जेव्हा स्वीकारत नाही तेव्हा खूप त्रासदायक असतात त्या गोष्टी. ते करणं गरजेचं आहे. पुन्हा माफ करणं, एखाद्या गोष्टी होतात त्याच्यावर जास्त आर्ग्युमेंट न करता ते माफ करणं किंवा थोडंसं इग्नॉर करणं, इग्नॉरन्स, ते देखील तिथं फार महत्त्वाचं आहे मॅडम. ह्या सगळ्या गोष्टी केल्यात तर ॲज युजल पॉझिटिव्ह थॉट्स निर्माण होतात आणि हॅपी लाईफ होतं. काउन्सिलिंगच्या दरम्यान सममोहन थेरपी केली जाते का? हो, सममोहन ही एक उपचार पद्धती आहे मॅडम. आणि सममोहन हल्ली बऱ्याचदा शस्त्रक्रियेमध्ये देखील वापरलं जातं. ओके. सममोहन म्हणजे काय राहतं की कृत्रिम झोप आणि मनातील विचारांवर ताबा मिळवला जातो. सममोहन ती एक प्रोसेस आहे मॅडम, त्याला स्टेप्स आहेत. त्या स्टेप्सनुसार सममोहनामध्ये व्यक्तीला त्या ट्रान्समध्ये पाठवलं जातं. आणि आपल्याला ज्या गोष्टी पेशंट व्हेंटिलेट होत नाही किंवा व्यक्ती क्लायंट जे आहे ते आपल्याकडे डिटेल्स जेव्हा सांगत नाही तेव्हा मोस्ट ऑफ सममोहन वापरावं लागतं. किंवा काही गोष्टी अशा असतात त्याच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये असतात त्या, पण त्याला त्या कॉन्शियस माइंडला ते लक्षात येत नाहीत. त्या अनकॉन्शियसमधून तो जो डाटा आहे तो मिळवण्यासाठी आपल्याला सममोहन करावं लागतं. मग ऑटोमॅटिकली मग त्याला ते पास्टमध्ये जाऊन त्या गोष्टी आठवायला लागतात आणि ते मग ते त्या ट्रान्समध्ये असताना ते सांगत असतात की काय घडलेलं. रूट कॉज मिळाल्यामुळे त्याला त्याच्या मानसिक आरोग्याची ज्या डिसऑर्डर्स आहेत त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला त्याची मदत होते मॅडम. अच्छा, काय आहे हे नेमकं सममोहन थेरपी? म्हणजे त्याच्यासाठी काय नेमकं करावं लागतं की त्याला मागचा सगळा डाटा त्याचा तुम्हाला मिळावा असं असते ना त्याच्यामध्ये, मग त्याच्यासाठी काय खास प्रोसेस आहे? त्याला देखील जसं आपली काउन्सिलिंगची रूम असते त्या सेटअपमध्ये देखील ते होऊ शकतं मॅडम. त्याच्यासाठी शांत निवांत एक त्याला असं स्लीपिंग पोजमध्ये म्हणजे थोडंसं ठेवावं लागतं क्लायंटला. पुन्हा पूर्ण शांततेमध्ये त्याला अंतर्मनाला त्यांच्या सूचना दिल्या जातात. त्या सूचना टप्प्याटप्प्याने दिल्यामुळे पूर्ण त्या व्यक्तीने
पूर्ण फोकस त्या ज्या सूचना असतात त्याच्याकडे करावे लागतात. ते फोकस केल्यानंतर ऑटोमॅटिकली ती व्यक्ती टप्प्याटप्प्याने ट्रान्समध्ये जायला लागते मॅडम. आणि त्यानंतर पूर्ण ती निद्रेत जाते, कृत्रिम झोप घेते. आणि त्याच्या विचारांवर मग पूर्ण कंट्रोल आम्ही देतो. मग जसे जे आम्ही प्रश्न विचारू ते सांगतं, उत्तरं सांगतात. मात्र प्रत्येक पेशंटची जी हे आहे पद्धत ट्रान्समध्ये जाण्याची किंवा टाइम जे असतं ते वेगवेगळं असतं. काही लोकांना खूप वेळ लागतो, काही लोकांना संमोहित होत नाहीत. असं म्हणजे इतक्यात इझिली होत नाही संमोहित. काही लोक असतात ते होऊन जातात संमोहित. मग तेव्हा ते प्रश्न विचारले की मग ते अनकॉन्शियसमधून ऑटोमॅटिकली त्याची उत्तरं येतात मॅडम. आणि ते बोलू लागतात आपल्याशी. आणि खूपदा त्यांना देखील माहीत नसतं की त्यांना कोणते प्रश्न विचारलेले आहेत. अच्छा. तर आज आपल्याला मॅडमनी सायकोलॉजी म्हणजे काय, काउन्सिलिंग म्हणजे काय आणि कोणकोणती थेरपी याच्यामध्ये येतात आणि याची जागरूकता होणं गरजेचं आहे याची माहिती दिली. आणि महिलांनाही खूप असा मस्त संदेश त्यांनी दिलेला आहे. तर मॅडम खूप सारे धन्यवाद तुम्ही आज तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तारा न्यूजकडून शुभेच्छा. थँक्यू.